गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. मी RJ शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. मित्रहो, आज माझ्या हातात आहे भारत 2020 नव्या सहस्त्रकाचा भविष्यवेध, इंडिया 2020 व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम. हा इंग्लिश ग्रंथ जो लिहिलाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि YS राजन यांनी, आणि त्याचा मराठी अनुवाद केलाय अभय सदावर्ते यांनी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हटलं की आठवतं ती आपली अणुशक्ती जी प्रचंड आहे. आज जगामध्ये या अण्वस्त्रांमध्ये आपलं नाव अगदी अग्रक्रमानं घेतलं जातं आणि त्यातील एक पायाभूत आधार म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. या भारताचे असे महान राष्ट्रपती ज्यांचं नाव आजही घेतलं जातं, ते त्यांच्या ज्ञानाबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या निस्वार्थतेबद्दल आणि त्यांच्या देशप्रेमाबद्दल. त्यांनी केवळ देशावर प्रेमच केलं नाही, तर अख्खं आयुष्य देशासाठी वेचलं. आणि ते वेचत असताना हा देश या जगामध्ये महासत्ता कसं बनेल हे स्वप्न पाहिलं. स्वप्न पाहत असताना APJ अब्दुल कलाम म्हणतात की स्वप्न ते नव्हे जे झोपेमध्ये पडतं. माणसं झोपेत अनेक स्वप्न पाहतो जी खूप मनोरंजक असतात, जी आपल्याला स्वर्गाच्या दुनियेत घेऊन जातात, पण झोप संपली की ते स्वप्न संपतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात स्वप्न ते नव्हे जे झोपेत पडतं, स्वप्न ते असतं जे तुम्हाला झोपू देत नाही. आणि असं स्वप्न या भारताला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी दिलं होतं की 2020 पर्यंत या जगाला महासत्ता बनवायचं. तो किती झाला किती नाही याचं मूल्यमापन तुम्हीच करा, पण तो कशा प्रकारे महासत्ता होईल याचं विजन मात्र डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि YS राजन यांनी ज्या पुस्तकात सांगितलं होतं ते पुस्तक माझ्या हातात आहे, इंडिया 2020 भारत 2020. आणि ही जी आर्थिक प्रगती आहे, भारत प्रगत उभा करणे, हे हस्तिदंती मनोऱ्यात बसून चितारलेलं स्वप्न नव्हतं किंवा आशावाद नव्हता, तर ही अथक परिश्रमाची मागणी करणारी आणि अव्याहत चालणारी मोहीम आहे. आपण सारे त्यात मनापासून सहभागी होण्याचा अवकाश आहे. ही मोहीम यशस्वी झालीच म्हणून समजा, अशी ही मोहीम डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी या पुस्तकात सांगितली आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे इंडिया 2020. भारत प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर होऊ शकतो, पण त्या अगोदर आपली अवस्था काय आहे, आपण कुठं आहोत हे जाणणं खूप महत्त्वाचं होतं. म्हणूनच या पुस्तकात डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगतात की शिक्षण, तंत्रज्ञान, विज्ञान, सरकारी प्रशासन, उद्योग, विविध प्रयोगशाळा या अनेक क्षेत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणारी हजारो तज्ज्ञ सामील झाले पाहिजेत. आणि म्हणूनच त्या अशा तज्ज्ञांच्या अहवालातूनच रिपोर्ट तयार करण्यात आला. 2 ऑगस्ट 1996 रोजी माननीय पंतप्रधानांनी तो प्रकाशित केला आणि तो रिपोर्ट म्हणजेच हे पुस्तक आहे. हे पुस्तक नव्हतं जे 20 वर्षापूर्वी लिहिलं गेलं. हे पुस्तक आहे, हे एक विजन आहे, ही मोहीम आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रयोग कसे करू शकतो, आज आपण त्या क्षेत्रामध्ये कुठं आहोत. फॉर एक्झाम्पल, अंतराळ संशोधन क्षेत्रातल्या आपल्या प्रगतीमुळं आपण कृषी, कला, विज्ञान या क्षेत्रात सुद्धा अनेक प्रयोग करू शकलो. शेतीबाबतचं आपण प्रगत तंत्र आत्मसात करू शकलो, कलेची देवाणघेवाण करू शकलो. हे सगळं झालं, पण अजूनही एक गोष्ट आहे की एवढी यशाची लखलखीत बाजू दिसत असूनही दारिद्र्यमुक्त झालेला, उद्यमशील, उत्तम सार्वजनिक आरोग्याचा धनी, सुशिक्षित बनलेला, अनेक संशोधन प्रकल्प जिथे अगदी ईर्षेने राबवले जातात, विज्ञान तंत्रज्ञान जिथं पूर्णत्वाला पोहोचलंय, अजून तिथंपर्यंत आपण पोहोचलो नाहीये. आणि तिथंपर्यंत कसं पोहोचावं हे या पुस्तकात डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि YS राजन यांनी त्यांच्या विचारातून आपल्याला या पुस्तकात दिशा दिलेली आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे इंडिया 2020. खरं तर हे का करावं असं वाटलं हे सांगताना डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की एका व्याख्यानानंतर एक 10 वर्षाची मुलगी माझी सही मागायला पुढे आली. तेव्हा मी तिला विचारलं की व्हॉट इज युअर ॲम्बिशन, तुझी महत्त्वाकांक्षा काय. मुलगी 10 वर्षाची आहे, पण तिचं उत्तर आहे का. ती मुलगी म्हणाली, मला प्रगत भारतात राहायचंय. आणि या तिच्या उत्तरानंच डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि YS राजन यांना हे विजन ठेवण्यास भाग पाडलं. आणि हे विजन समोर आपल्या ठेवत असताना आपण कुठे आहोत 2020 पूर्वी, 2020 पर्यंत आपल्याला अर्थव्यवस्था, कृषी आणि संरक्षण यासह अनेक क्षेत्रामध्ये काय साध्य करायचं आहे, त्यासाठी कृती योजना काय आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले शेजारची जी राष्ट्र आहेत किंवा या जगातली जी राष्ट्र आहेत त्यांना आपल्याबद्दल काय वाटतं, इतर राष्ट्रांना त्यांच्या स्वतःच्या भवितव्याबद्दल काय वाटतं आणि त्यांची भारताबद्दल काय मतं आहेत, हे सगळं या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. आपण जर चिंतन केलं तर बऱ्याच गोष्टींचा लेखाजोखा आपल्याला या पुस्तकात कळतो.
आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट कळते की जपानी अर्थव्यवस्था इतकी वेगाने का पुढे गेली. आणि याचं कारण सांगत असताना एपीजे अब्दुल कलाम लिहितात की जपानी लोकांनी प्रगती अल्पकाळात का झाली ही लक्षात घेण्याची बाब आहे. एकदा एखादी गोष्ट योजनापूर्वक ठरवल्यानंतर त्या योजनेच्या अंमलबजावणीत कुठलाही कसूर न करण्याची जपानी वृत्ती दिसून येते. प्रगतीची एवढी घौडदौड जपानने केली कारण त्यांनी आत्मसात केलेलं आधुनिक तंत्रज्ञान, नव्या गोष्टी, नव्या पद्धती, नवी तंत्र आणि त्यांनी ते त्यांच्या अंगी मुरवले. अक्षरशः तो त्यांच्या जीवनाचा, नव्या तंत्रज्ञान, नवी जीवनशैली त्यांच्या जीवनाचा भाग झालाय. आणि म्हणूनच कमी काळामध्ये त्यांना प्रचंड यश मिळालं. हे आपण पाहिलं पाहिजे. आणि हा बदल आपल्यात घडून आला तर नक्कीच होईल. 2020चं स्वप्न जे आहे पण ते 2030 पर्यंत जरी पूर्ण झालं तरी काय हरकत आहे, कारण स्वप्न हे पूर्ण होण्यासाठीच असतात. ते नक्कीच पूर्ण होईल. पण ते कसं पूर्ण होणार आहे हे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ज्या पुस्तकात सांगतात, त्या पुस्तकाचं नाव आहे इंडिया 2020, भारत 2020, नव्या सहस्त्रकाचं भविष्यवेध, जो आपल्याला घ्यायचं आहे. पण तो कसा हे सांगणार आहे पुस्तक. ऐकूया या पुस्तकाबद्दल अजून थोडंसं, पण इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा 90.4 ग्रीन FM. वेलकम बॅक फ्रेंड्स. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. मित्रहो, आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं पुस्तक भारत 2020. या पुस्तकाचे मूळ लेखक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि वायस राजन आहेत, परंतु याचा मराठी अनुवाद जो आहे तो अभय सदावर्ते यांनी केलेला आहे आणि उत्कृष्ट ओघवता असा अनुवाद त्यांनी केलाय. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आपल्या विकनेसेस तर आपल्याला सांगतातच, पण त्याचबरोबर आपले स्ट्रेंथ काय आहेत हे सुद्धा सांगतात. आणि हे सांगत असताना ते लिहितात की सामर्थ्यच सामर्थ्याचा आदर करतं. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात जर स्ट्रॉंग झालात तरच जग तुमचा आदर करेल. आणि त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आपले स्ट्रॉंग पॉईंट आहेत की आपली अन्न सुरक्षा, अन्नधान्याची उपलब्धता हा कुठल्याही राष्ट्रासाठी अगदी महत्त्वाचा विषय असतो. आम जनतेची ती एक मूलभूत गरज असते. आणि भारत तर खंडप्राय देश आहे आणि इतक्या मोठ्या जनसंख्या असलेल्या देशासाठी लहरी हवामान आणि अन्य अडचणीवर मात करत वर्षभर अन्नधान्याचा पुरवठा करण्याचं हे मोठं काम अन्न सुरक्षेमध्ये बोलतं आणि ते भारतानं करून दाखवलेलं आहे. हरित क्रांतीमधून श्वेत क्रांतीमधून. आणखीन एक मोठी अगदी जमेची बाजू आपली आहे ती आपली आर्थिक सुरक्षा. या आर्थिक सुरक्षेमध्ये एक भाग महत्त्वाचा आहे. जशी वैयक्तिक आर्थिक सुरक्षा महत्त्वाची आहे तशी देशाची सुद्धा आर्थिक सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ते एक गोष्ट एपीजे अब्दुल कलाम नमूद करतात की विकसित राष्ट्र प्रगत आणि विकसित तंत्रज्ञान कधीही विकसनशील राष्ट्राला देत नाहीत, ते हातचं राखून ठेवतातच. भारताला खऱ्या अर्थानं जागतिक महासत्ता बनवायचं असेल तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि वायस राजन सर लिहितात की महत्त्वाचे जे तांत्रिक क्षेत्र आहेत, मग ते औद्योगिक स्पर्धा असू देत, राष्ट्रीय संरक्षण असू दे, राष्ट्रीय सुरक्षा, मानवी आयुष्याची गुणवत्ता, बाजारपेठेत नेतृत्व करण्याची संधी आणि वस्तूची गुणवत्ता आणि उत्पादकतेतील सुधारणा, या गोष्टींमध्ये आवश्यक असणारी सर्व जागतिक तंत्रांचा, प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनला पाहिजे. राष्ट्रीय संरक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि यासाठी स्वदेशात निर्माण होणारी संरक्षण उत्पादनं यावर आपण भर दिला पाहिजे. कारण देशातल्या 29% संरक्षण साहित्याचं उत्पादन देशातल्या देशात होतं आणि उरलेलं 70% उत्पादन जे आहे, जे आपल्याला परदेशातून आयात करावं लागतं, ते आपल्या देशात तयार होणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. अवकाश संशोधनामध्ये तर आपण हिरो आहोतच, पण हे तंत्रज्ञान आपण अजून वाढवत नेलं पाहिजे. आपला आण्विक कार्यक्रम जो आहे त्या आण्विक कार्यक्रमावर अधिक भर दिला पाहिजे. आपल्या नाभिस्थानी असलेल्या उद्योग क्षेत्रात संरक्षण, अवकाश, अणुऊर्जा आणि भविष्यात लष्करी, नागरी क्षेत्रात बहुपयोगी ठरण्याची शक्यता असलेली अनेक तंत्र यांचा समावेश झाला पाहिजे. भूतकाळाचा वेध घेता घेता आज आपण कुठं आहोत आणि आपल्याला कुठं पोहोचायचंय या सगळ्याचा वेध घेत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि वायस राजन या भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न आपल्याला दाखवतात. या स्वप्नासाठी त्यांनी एक टाइम लिमिट सेट केली होती, ती होती 2020. आपण कुठंपर्यंत पोहोचलोय हे आपण ठरवायचंय. आणि अजूनही आपलं हे जे आपलं उद्दिष्ट आहे ते पूर्ण झालं नाहीये. ते पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्व भारतीयांवर आहे.
आणि आपल्याला एक व्हिजन दिलेलं आहे. ते व्हिजन आहे भारत 2020. ते व्हिजन पूर्ण करणं हे खरंच प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. त्यासाठी त्याचा सहभाग यामध्ये हवा. आणि काय व्हिजन आहे हे बघण्यासाठी समजण्यासाठी एकदा भारत 2020 म्हणजेच नव्या सहस्त्रकाचा भविष्यवेध हे पुस्तक वाचायलाच हवं. मित्रहो, आजच्या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी सकाळी 8 वाजता वाचाल तर वाचाल या कार्यक्रमात. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.